नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीला जॉईंट कसा करायचा याच्या दोन पद्धती सांगणार आहे। आता खूप साऱ्या ब्लाउजांना बाहीला जॉईंट हा नक्कीच येत असतो आणि खूप साऱ्या लेडीजला तो जॉईंट कसा करायचा हे माहीत नसतं। तर बघा, काठाचा जो काठपदर ब्लाऊज पीस असतो त्याच्या काठानुसार आपल्याला बाही ठेवावी लागते, बरोबर। त्याच्यानंतर असे जर ब्लाऊज पीस असेल किंवा वेगळी जरी असेल का त्याला असं ब्रॉडर केलेली असती, मग त्याच्यावरच आपल्याला ही बाही अस्तराची ठेवून कट करायची असती। नक्कीच तो फॅब्रिक कमी असतो आणि जी काठाचे ब्लाऊज पीस असतात त्यालाही फॅब्रिक कमी असतो। अशा वेळेस तो जॉईंट कसा करायचा आणि आपली बाही पूर्ण रेडी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि दोन्ही पद्धती नक्कीच तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही ती पद्धत घेऊ शकतात आणि बाही जॉईंट करू शकतात, तेही अगदी फिनिशिंगमध्ये। चला मग आता आपण सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात पहिली पद्धत दाखवते। तर हे जे आपले उरलेले कपडा आहे, आपल्याला याच्या जी हाईट आहे हाईटनुसार आपल्याला आपल्या 4 पट्ट्या कट करायच्या असतात। आता हा माझा फॅब्रिक उरलेला आहे, त्याचा मी एक सारखा असा 4 पदर जे 4 फॅब्रिक कट करून घेते। ओके, नक्कीच तुम्ही याच्या हाईटनुसार बघायचे आणि आपल्याला असे 2 आणि 2 4 असे 4 तुकडे हवे असणारे, त्यानुसार 4 तुकडे काढायचे असतात हाईटनुसार। तर हे 4 तुकडे झाले। आता पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते ती कशी करायची। आता ही आपली कटिंग केलेली बाही आहे। ओके, त्याला अगोदर कपडा हा जो आपण कट केलेला आहे तो जॉईन करून घ्यायचा। आता हे सरळ ठेवायचं आणि हे पण फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि आतल्या बाजूने हा कपडा ठेवायचा। सरळ ठेवून ही टीप आपण मारून घ्यायची। अर्धा इंचाचा फॅब्रिक नक्कीच तुम्ही दाबत चला, जेणेकरून बाही शिवल्यानंतर ती लवकर फाटत नाही। नाही तर काय होतं, किनारी तुम्ही शिलाई मारली तर तो कपडा लवकर फाटून जातो आणि एक दाब शिलाई तुम्हाला अशी द्यायची त्याच्यावरती। ओके, आता ह्या साईडनेही तुम्ही हा जॉईंट द्यायचा, तोही तसाच द्यायचा। हे सरळ ठेवायचं आणि अर्धा इंचाचा कपडा आपल्याला तो शिवायचा। आता वरतून थोडा कमी झाला तरी चालेल, मग खालची साईड आपल्याला कमी करायची नाही। त्यालाही आपल्याला दाब टीप द्यायची। अशा पद्धतीने आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे। लांबलचक पट्टा बाहीच्या रुंदीनुसार बनवून घ्यायचा। ओके, आता हे जे याच्यावर असं व्यवस्थित ठेवायचं, सगळी बाजू व्यवस्थित बघायची अर्धा इंच आहे की नाही आहे हे बघा। आता ह्या शिलाईनुसार मी अर्धा इंचावर शिलाई देणार। हे बघा, व्यवस्थित अशी आपली रुंदीलाही कपडा पुरला। आता आपण तो फोल्ड करणार, दाब शिलाई देणार किनारी साईडनी खालच्या। आता ही जी आपली बाही कट केलेली होती अस्तराची, त्यानुसार आपल्याला शिलाई मारायची आणि ही बाही रेडी करून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतला। बघा, ही एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये हा जो आपला जॉईंटचा कपडा आहे तो जॉईंट झालेला आहे आणि आपल्याला बिलकुल असं वेगळं असं दिसत पण नाही, बरोबर। आता ही पहिली पद्धत आहे। पद्धत 1 तुम्हाला नक्कीच समजली असणार। आता पद्धत 2 कशी करायची ते तुम्हाला सांगते। बघा, पद्धत 1 जरी सोपी असली तर पद्धत दुसरीही तुम्हाला नक्कीच शिकता आली पाहिजे। ते का बरं ते सांगते। तर जेव्हा पण आपली बाही उंची 10 ते 10.5ची असेल किंवा 11ची असेल, त्यावेळेस नक्कीच हा जो पट्टा आहे तो साईडचा पट्टाही मोठा असतो, बरोबर। अशा वेळेस काय करावं लागेल,
ही जी पद्धत शिकवत आहे ती पद्धत तुम्हाला करायची, जेणेकरून काय होईल, कपडा कमी असल्यावरही तुम्हाला जॉईंट व्यवस्थित असा करता येईल. सगळ्यात पहिले ही जी अस्तराची बाही आहे तो आपण सेंटर कट केला आणि ह्या बाहीनुसार मी हा शेप याचाही सेंटर कट केला आणि हा शेप यानुसार कट करून घेतला. बरोबर. आता याच्या सेंटरवर आपल्याला हा जो अस्तरचा सेंटर घेतला आहे तो ठेवायचा असा आणि अर्धा इंचाची शिलाई आपल्याला द्यायची. आता बघा, हे जे फॅब्रिक होतं दुसऱ्या बाईसाठी या आकारानुसार कट करून घेतलेलं होतं. तुम्हाला जर कट केलेले नसेल तर तुमचा जो सरळ पट्टा होता तो तसाच राहू द्या, फक्त त्याचा सेंटर घ्या आणि अस्तराचाही सेंटर घ्या बाहीचा आणि असं खालच्या साईडने अर्धा इंच शिवा. ओके. आता हे पलटी करून घ्यायचं आणि याला दाब शिलाई द्यायची. आणि इकडे ही पट्टी अशी सरळ शिवून घ्यायची फोल्ड करून. ओके. आता बघा, हा जरी तुमचा सरळ कपडा असता तरी तुम्हाला असं उलटं करून ही जी अस्तराची बाही आहे ती आपल्याला एकसारखी शिवून घ्यायची. अस्तराच्या शेपसारखं आपल्याला शिवायचं. ओके. आणि साईडचा जो तुमचा जास्तीचा कपडा असेल तो मेन फॅब्रिकचा कट करायचा. आता बघा, ही या पद्धतीने जॉईंट झाली. आता आपल्याला हे जे कपडा आहे कसा फोल्ड करायचा ते सांगते. बरोबर. हे अर्ध्या साईडने खालच्या साईडने फोल्ड झालेलं आहे. तर आपल्याला हे फॅब्रिक आहे असं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि सरळ फॅब्रिकवर हे सरळ फॅब्रिक ठेवायचं. अर्धा इंचाची शिलाई द्यायची. आता ही स्टेप का करायची? बघा, आपल्याकडे हे फॅब्रिक कमी असतं आणि बाही उंची जास्त असते, त्यावेळेस इथला साईजही मोठी असते ना, तर मग ह्या साईडला एवढ्या साईजचा पट्टा बसण्यासाठी ही स्टेप आपल्याला करायची असते. आणि खालच्या साईडने आपल्याला एकदम त्या व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं एकसारखं आणि शिलाई द्यायची. आणि या आकारानुसार पुन्हा हे शिवून काढायचं. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करणार. तर बघा, खूप सुंदर अशी आपली ही जो जॉईंट करायचा पार्ट होता तो केला आणि याची फिनिशिंग बघा रे, या साईडने शिलाई नाही दिली तरीही चालेल, तरी ही फिनिशिंग खूप छान येते. तर नक्की ही स्टेप खूप सोपी आहे. तुम्हाला जी स्टेप आवडेल त्या स्टेपनुसार तुम्ही बाहीला अस्तर म्हणजे जॉईंट देऊ शकतात. तर खालच्या साईडने बघा थोडासा कपडा फोल्ड केला आणि हा एक सारखा फोल्ड करून घेतला. हाही फोल्ड त्याच्यावर ठेवला आणि या साईडने शिलाई मारली. ओके. तर नक्कीच तुम्ही दोन्ही पद्धत करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पद्धत खूप महत्त्वाच्या आहे, त्याही तुम्हाला करता आल्या पाहिजे. कपड्याच्या ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला ह्या पद्धती करता आल्या पाहिजे. तर कसं वाटलं तुम्हाला हा जॉईन करायचा पार्ट? दोन्ही पद्धत कशा वाटल्या? तुम्हाला कोणती पद्धत म्हणजे आवडली, समजली? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.